कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील म्हाडा कॉलनी सेवा मंडळ, शाहू हाऊसिंग सोसायटी आणि निर्माण चौक इथल्या श्री दुर्गामाता भक्त सेवा मंडळ या ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या। सुरुवातीला म्हाडा कॉलनी सेवा मंडळ इथं सभा घेण्यात आली। कोल्हापूरमध्ये जे घडतं त्याचे पडसाद राज्यात उमटतात। काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात जातीय दंगल झाली होती। त्यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्राचे तुकडे होतात की काय असं वातावरण निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर एकता, शांतता आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहून गुण्या गोविंदानं नांदले पाहिजेत या उद्देशानं श्रीमंत शाहू महाराज यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे, असं यावेळी दुर्वास कदम यांनी सांगितलं। श्रीमंत शाहू महाराज यांचा समतेचा विचार आणि वारसा जपण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असं मताधिक्य देऊन त्यांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी अनिल शिंदे आणि अमित बारामते यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना मोठं मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम श्रीमंत छत्रपती शाहू महाराज करत आहेत। त्यांच्या या कार्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन यावेळी आमदार तुराज पाटील यांनी केलं। तर आपल्या देशाचं संविधान वाचवायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर श्रीमंत शाहू महाराज यांना विजयी करावंच लागेल असं यावेळी बोलताना युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी सांगितलं। ज्यांना श्रीमंत शाहू महाराज कोण आहेत याची माहिती नाही त्यांनी त्याची सखोल माहिती घ्यावी असं त्यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी छत्रपती यांचं कार्य श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडून आजही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी वृषाली कदम, बंडा भोसले, रवी गावडे, पप्पू मणेर, पूजा आरडे, प्रफुल्ल कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यानंतर शाहू हाऊसिंग सोसायटीमधील श्री दुर्गामाता मंदिराजवळ सभा घेण्यात आली। या सर्व मान्यवरांनी दुर्गामातेचं दर्शन घेतलं। या परिसरातील वाल्मिकी मेहतर समाज हा पूर्वीपासून आज देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आश्रयाखाली राहिलेला आहे। त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज यांच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना जयवंत गोडाळे यांनी दिली। या परिसरातील संपूर्ण मतदान श्रीमंत शाहू महाराज यांना दिलं जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना विजय पंडत आणि ॲडव्होकेट श्रीकांत काले यांनी दिली। यावेळी सुदेश पचरवाल, आतिश घरनिया, मनोज पंडत यांच्यासह नागरिक उपस्थित होते। निर्माण चौक परिसरातील श्री दुर्गामाता भक्त सेवा मंडळ या ठिकाणी ही सभा घेण्यात आली। छत्रपतींच्या घराण्यानं नेहमीच रयतेचं हित केलंय, त्यामुळे जनतेची सेवा करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या श्रीमंत शाहू महाराज यांना उच्चांकी मतदान करावं असं आवाहन यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी केलं। ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। यावेळी आनंदा बेडेकर, प्रमोद बेडेकर, अमल अब्दागिरे, धर्मनाथ शिंदे, महेश कांबळे, सुनीता बेडेकर, रंजना अब्दागिरे, अजय सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।